नमस्कार, मी प्राची केदारी. आता जर आपण बघितलं तर अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचा पुन्हा जोर पाहायला मिळत आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून पावसाने उघडझापही होती. परंतु आता मागील 2 दिवसापासून पुण्यात मुसळधार पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला. यामुळे भिडे पूल असेल तो देखील पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पुरामुळेच देखील एक नाव चर्चेत आलं होतं, ते म्हणजे एकता नगर. आणि त्याच एकता नगरमध्ये आज आपण आहोत. तर तिथे प्रशासनाच्या वतीने अनेक लोकांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात आपण त्या लोकांना मदत मिळाली का, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल, आता प्रशासनाच्या वतीने तुम्हाला कुठली मदत मिळाली आहे? काय अजून तरी आम्हाला 1 रुपया पण नाही मिळाला आणि पेपरला डिक्लेअर केले की 10-10 हजार रुपये देणार आहे, पण 10-10 हजारात आमचं काहीच होत नाहीये. आमचं लाखोनी नुकसान झालंय, त्याची भरपाई कोण देणार? म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आणि सगळे होतं, तेव्हा तुम्हाला कुठे स्थलांतरित करण्यात आलं आणि तेव्हा कशा प्रकारे तुम्हाला ती मदत मिळाली? आम्हाला कुठेही स्थलांतरित केलं नव्हतं किंवा कुठेही त्यांनी रूम वगैरे दिले नव्हते आणि इथं आमच्याकडे कोणच आलं नाही. नंतर पाणी उतरल्यावर सगळे येऊन गेले, पण त्यावेळेस पण ते काहीच दिलं नाही. त्यावेळेस फक्त ते श्रीकांत जगतापनी आम्हाला किट दिलं, ते आतापर्यंत आम्ही वापरलं आणि नंतर मग ते आले होते शिंदे साहेब, त्यांनी दिलं आम्हाला किट. बाकी आपण जर बघितलं तर घरातलं तेव्हा पूर्णपणे नुकसान झालेलं, ते तुम्ही आता कशा पद्धतीने रिकव्हर करताय? आता चालू आहे आमचं हळूहळू. अजून तर काय आमचं झालेलं नाही, आम्ही वरतीच आहोत. कारण पाण्याचं सांगतात ते येणारे म्हणून आम्ही खाली काही शिफ्ट झालेलो नाही अजून. काय सांगाल ताई, कशा पद्धतीने तुमचे नुकसान झाले आणि तुम्हाला प्रशासनाकडून काही मदत मिळाली आहे का? अभी तक हमें कोई भी मदद नहीं मिली है और पानी आया था तो उन्होंने बताया नहीं था, उसकी वजह से हमारा बहुत नुकसान हो गया है। अचानक से पानी आया, उसके बाद 3 बजे पानी आया, 6 बजे तक घर में आ गया। इतने पानी में से हम घर में से बाहर निकले, पीने तक को पानी नहीं था 2 दिन तक, और कोई मदद नहीं मिली। जो भी आती है सिर्फ बोलने के लिए कि हमें मदद मिल रही, लेकिन हमें मदद नहीं मिल रही। तुम्हाला याच्यानंतर कुठे शिफ्टिंगसाठी सांगितण्यात आलेलं का? नहीं, कुछ भी नहीं। हम यही हैं, जब से जैसे पानी गया है अपना घर साफ किया और तुरंत नीचे आए रहने के लिए। आता तुम्हाला कशा प्रकारे मदत मिळाली पाहिजे, काय अपेक्षा आहे तुमच्या? हमारा जो नुकसान हुआ उसकी भरपाई मिल जाए और कुछ नहीं चाहिए हमें। जितना नुकसान हुआ, आखिर में उन्होंने पहले बताया नहीं था कि पानी छोड़ने वाले हैं, और फिर ऐसा हमारा नुकसान हो गया तो हमें नुकसान का पैसा मिला, और क्या करें। काय सांगाल ताई, काय भावना आहे की तुम्हाला मदत मिळाली अजून नाही? नाही, काहीच मदत मिळालेली नाहीये. शासनाकडून एवढीच विनंती आहे की आमचे जेवढे भरपाई नुकसान झाले तेवढी भरपाई द्यावी. 50,000च्या वरती तरी यायला पाहिजे. सारखं सांगतात की 10,000 10,000 10,000, ते काही उपयोग नाहीये 10,000चा. आम्हाला आमची जेवढी गेलेली आहे तेवढी तरी भरपाई भेटावी. कुछ मदद मिली नहीं है। जो भी राशन पानी देते थे, थोड़ा थोड़ा देते थे, वो उतना ही मिले, बाकी कुछ मदद नहीं मिले हमको। जो है वो हमारा बहुत नुकसान हो गया है। काय अपेक्षा आहे सरकारकडून, तुम्हाला कशा प्रकारे मदत मिळाली पाहिजे? जो हमारा जो सामान गया, जो उसका हमको मिला तो वही अच्छा है हमको। आपण जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने अजून यांना कुठलीही मदत जी आहे ती मिळालेली नाहीये. त्यामुळे एकूणच त्यांना जी मदत मिळणार आहे ती लवकरात लवकर मिळावी, अशा भावना या नागरिकांकडून इथल्या व्यक्त केल्या जात आहेत. कारण मोडीस आलेला संसार हा त्यांना पुन्हा उभा करायचा आहे.